अरे आण्या का हा रस्ता इकडनं कशा काढलेला काम चालू आहे. लोकांना त्रास होतो तुम्हाला कळत नाही. हे बघ या खड्या घेऊन जाऊ जरा राजाचं लग्न आहे आमच्या. बाबा 2 गमीला ने तुला नेऊ 2 गमेला. हा ही काय या कामाच ठेवलास की काही. मीच कॉन्ट्रॅक्ट घेतलेला बाबा. होय मस्त आहे मजा आहे. अरे पण काल काय झालं बाबा? काल अरे ती तन्वी ती हे झाली रे जरा जीव दिला. मग आपल्याला काय कशाने जीव दिला रे? तुला लय मेरा चौकशी आपलं विचारलं तर आपलं कळतं मला. आता असंच दिला आता काय सुतक लागलंय. आता म्हटलं काय ह्याच्यावरच दिवस काढाय. चिकन बिकन खाया नाही. मला पण बाबा 2 दे. मिळालाच नाही. ती वाटे घरी रानात जाणार आहेस? अरे जाणार आहे रात्री, बघूया जमलं तर. दे मला पण पाठवून मग. हा चल. काय देवा नाही येणं नाही ती. तनू पुढच्या वेळी करशील तू. कशाला एवढं टेन्शन घेते? कधी पुढच्या वेळेस? अगं इतक्या जवळ जाऊन परत मागे आलो की मनाला लागतं ग. माहितीये का मला, यावेळी आपली थोडी मेहनत कमी पडली असेल. पुढच्या वेळी आणखीन मेहनत कर. म्हणजे तुला काय म्हणायचंय मी मेहनत कमी केली? राधा 100 मीटर 800 मीटर धावणं खायचं काम नाहीये. 100 मीटर तर मी असं पार केलं होतं. फक्त घोळ 800 मीटरला झाला. देवाच्या मनात काय ना कळतच नाही. दरवेळेस असं होतंय. देवाला दोष देऊन काय होणार? आपल्याच मेहनतीत काहीतरी कमी असेल. पुढच्या वेळी कर मेहनत. कधी? वय निघून गेल्यावर? हे असं बोलतेस ना तू मध्ये, तेच मला आवडत नाही. होशील ग तू भरती. मला ना पूर्ण विश्वास आहे की तुला खूप मोठी पोलीस ऑफिसर बनणार आहे. मी पण खूप मोठी प्रोफेसर बनणार. मी माझ्या सगळ्या मुलांना सांगेल बघ, ही पोलीस ही माझी मैत्रीण आहे. मला ट्रॅफिक वाल्यांनी पकडल्यावर तू सांगशील ना त्यांना मी तुझी मैत्रीण येते? अजिबात नाही. अशी मैत्रीण आहे का तू? कर खा. राधा ये बा. काय झालं गो? ए दया, अरे पाणी आण जरा. पाणी फसवलं आपल्याला. फसवलं तनुने. अगं बाहेर रडू नको तू. आधी रडू नको. पाणी पी पाणी पी पाणी पी पी पाणी पी पी पी. आणि रडायचं नाही, अजिबात रडायचं नाही. हे बघ तू रडू नको म्हटलं ना. तुझ्या रडण्यात काय ती परत येणार आहे काय? गेला माणूस नाही ना. मग काय रडू नको काय? तिचं आयुष्य तेवढं समजायचं. काय करणार आपण? जाणारा जात. माग आठवणी तेवढ्याच राहतात ना बा. आता ती गेली त्याला काय करायचं आपण? आपण असं जायचं काय? तिचा चेहरा आठवल्यावर कसं तरी होते ना. बघ जेव्हा आपल्या जवळचा माणूस जातो ना तेव्हा मला कालवा कालव होते. पण तू आता रडू नको ना बाय. तू सांग मला, तू रडलीस तर तिला बरं वाटणार आहे काय? पण अण्णा तिची किती स्वप्न होती ना. ती अभ्यासात कधी हुशार नव्हतीस. कधी तिने अभ्यासच केला नाही. मग काय झालं? कमी मार्क झाले तर. थोडस शिक्षण कमी झालं असतं तर काय झालं असतं ना. मला बोलायची राधा मला भरती व्हायचंय. मला पोलिसात भरती व्हायचंय. मी होणार. एक दिवस मी भरती होणार. मग जीव कशाला द्यायचा अण्णा? पण तू रडू नको ना आता. तू रडू नको. हे बघ तुला तुझ्या आयुष्याचं बघाय हवंय. जसे जसे दिवस जातील ना तसं तसं सगळं इसराय होईल. पण अण्णा काय करायचं?
ए, तू काय करशील? अरे वा, एक काम कर, आज जाऊन जेवून घे आणि राधाला पण वाढ. हा रडू नको गे बाय बाय. मंग्या हल्ली कोणाचा भरोसा नाही राहिला रे. हा रे, बघ ना, आता ही तन्वी, हिचा काय वय होता काय? चांगली पोर होती रे, भरती व्हायचं रे तिला. होय होय, झाली असती ती भरती. अरे मेलास, ह्या कोकणात राहून आहे ना मिलिटरीत भरती व्हायची स्वप्न बघायची म्हणजे ती वेगळीच होती. अरे खालच्या वाडीपर्यंत पळत जायची, एवढी स्वप्न. पण आजकालच्या पोरांना काय होतं काय माहिती. वेगळीच होती रे ती. काय देवाला सुटलं आणि तिच्या मनात काय आलं. पण वय नाही होतं रे तिचा. अजिबात नव्हता रे. अरे मला तर आहे ना ती तन्वी अशी डोळ्यासमोर खेळताना दिसते आहे. देवाच्या पण मनात काय आहे ते काय. सोशल मीडिया मुळे ना हल्लीची पिढी जो बिघडले. पोरांना हल्ली पटापट निर्णय कसे घ्यायचे आणि मोकळं कसं व्हायचं एवढं सुचतं. त्यांना मार्गदर्शन करणारे म्हणतो ना आपण, तसं कोण भेटत नाही हल्ली. एवढंसं पोर तेवढी धावायची. अरे खालच्या वाडीपर्यंत धावायची. रोजची प्रॅक्टिस थोडं करून थोडेसे टक्के काय म्हणून पडले. असं निर्णय नव्हता घ्यायला पाहिजे. अरे मंग्या, हल्ली प्रेम प्रकरणात नरकुंडी खाऊन जीव देणारी पोरा कुठं, आणि अभ्यासात नाव कमवून मिलिटरीत भरती होईन म्हणून अभ्यास करणारी आपली ही तन्वी कुठं. अरे म्हणून सांगताय तुला पण दारू जरा कमी पी, नाही तर मरशील. आम्या टेन्शन आला ना डोक्यात तर 2 गुट जास्त घेईन, पण असा गळफात घेऊन जीव बी जाणार नाही. त्या पोलीससाठी ना काहीतरी करीन. मेला. देव पण आहे ना ह्या अशा माणसांना ठेवतो मारायला. गाण्या लय वाईट झाला रे पोरीचा. आमच्या बाईची एकदम खास मैत्रीण ते. होय, तर राधाला लय त्रास होत असेल ना. होय रे, खास मैत्रीण होती ना तिची. नुसतं सारखं रडतच बसते. मी काल समजावलं रे तिला, पण काय करणार, तिनं आपल्या मैत्रिणीला लटकताना पाहिलंय रे. आता ती तरी कशी गप्प बसेल. पोरींच्या मनात दुःख लगेच घर करता रे. तिला समजावणं आता कठीण आहे. मला काय वाटतं माहित आहे, जेव्हा देवानं पोर आणि पोरींना बनवलं ना, तेव्हा पोरींमध्ये वेदना, प्रेम या सगळ्या भावना दिल्या. पण पोरांना त्या भावना द्यायचा विसरला आणि नंतर त्याच्या लक्षात आलं. मग त्याने थोड्या थोड्या भावना करून पोरांना दिल्या आणि त्या कधीतरी उफाळून येतातच. आणि तुला माहितीये, देवानं फक्त सहनशीलता पोरांनाच दिली आणि पोरींना फक्त भावनिक बनवलं. पोरींनी ना या भावनांचा स्वतःसाठी वापर केला पाहिजे. म्हणजे बघ ना, त्यांना काही दुःख झालं की रडत बसतात, आणि रडत बसण्यापेक्षा त्यांच्या ज्या भावनांचा आहे ना त्यांनी ताकद म्हणून वापर केला पाहिजे. म्हणजे आपल्या भारताची बॉक्सर मेरी कॉम, ती देशाच्या कुठल्या कोपऱ्यात राहत होती. बॉक्सिंगचं सोड, साध्या शिक्षणाचे पण वांदे होते. पण आज बघ ना, तिने आपल्या भावनांना स्वतःची ताकद बनवली. पण आज भारतात नाही, अख्ख्या जगात तिची ओळख आहे. भावनिक असणं ही बायकांची कमजोरी नाही, त्यांची ताकद आहे. हे फक्त त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. चल आपण खाली जाऊया, तन्वीच्या घरी जाऊया. तया तू पण राधाची काळजी घ्या, नाकडे लक्ष दे. होय. आणि त्या कार्याचं काय करतात आहे बघूया आता. सगळं आता पाहुणं त्यांचं येतात आहे कधी, तर सगळं ठरवून मग बघू काय होत आहे कसं काय. हा काय हो चालेल मग. हा चल बाकी तन्वीच्या घरात जाऊन येऊया जरा. होय. तर ते काका पण एकटाच आहे ना रे त्याच्यामुळं. शेट इथं काय करताय? असलं काय हो, आपल्याकडे ब्रेकिंग न्यूज आहे. काय बोलतो? गावात काय खबर झाली कळली नाही तुम्हाला? काय काय हो, ती सावंतांची पोर नाही का तन्वी, तिने गळफास लावून आत्महत्या केली. काय म्हणता करायची, ह्याच्यावरती आपले सबस्क्राईब वाढतील, आपले व्ह्यूज वाढतील. मग सकाळ सकाळ दारू प्यायलायस? नाही का? अरे त्या सावंताच्या तन्वीची न्यूज करायची आपण. हा, ब्रेकिंग न्यूज करायची कशासाठी?
अरे लोकांच्या दुःखाचा बाजार मांडून मला व्ह्यूज आणि सबस्क्रायबर नाही मिळवायचे, तसला युट्यूबर नाही व्हायचंय मला. अरे बंद करेन उद्यापासून हे असे तसे 42 सबस्क्रायबर काय करायचेत. बरं आहे रे तुमचं लोकांचा दुःखाचा बाजार मांडायचा आणि आपले सबस्क्रायबर वाढवायचे, व्ह्यूज वाढवायचे. कशासाठी? काय माहिती रे तुला त्या सावंतांच्या तन्वीबद्दल? हा, अरे बापाची परिस्थिती नसताना ती पोरगी शिकत होती. अरे बापाला मदत करत करत शाळा शिकत होती. अरे मोठं ऑफिसर बनायचं स्वप्न होतं तिचं. बिचारीला त्या परीक्षेला मार्क कमी पडले, गळफास लावून घेतला रे बिचारीने. ही न्यूज करायची आपण? हा, कशासाठी? व्ह्यूज साठी? अरे बंद करा हे. बरं 15 रुपये आहेत? जातेस काय? हाँ सर, ओके सर, नो प्रॉब्लेम सर. ठीक आहे सर, होईल तसं जॉईन होतो सर. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू सो मच. हो पोलीस. हा अरे सुया, हा आज इकडे कुठे वाट चुकलास? तुझ्याकडेच. माझ्याकडे? तू पोलीस झाला असं ऐकलं. होय रे. का म्हणजे चोरी वगैरे नाही ना काय केलाय? चोर वाटतो मी तुला. मग येडा आलास काय? माझं थोडस काम होतं तुझ्याकडं. काय रे? आपला राजा माहितीये माझ्या भावकीतला. हा हा राजा. हा, तू मला पहिले सांग मेल्या, तू अटक करतोच? हा करतो ना. करतो ना, म्हणजे हो. माझं काम होईल. तर राजा हा कामाला जातो पोरी बागा या वेगळ्या. हा मग तर त्या कोणत्याच पोरी त्याला हा बोलत नाही. मग त्या पोरींना अटक करू शकतोस. तू काही येडायच काय सुया? तर राजाला हा नाही बोलत म्हणून त्यांना अटक करू? मग अरे राजाला अटक करायला पाहिजे. मेल्या प्रत्येकाच्या घरोघरी पोरी बघायला फिरत असतो तो. काय पण नको बोलू. मेला तर माझा भाव कितलाय त्याला. तू मेल्या भरती वयात गेलास ना, हा. तेव्हा मेल्या आमच्या बिराड्यात त्यानं जेवण घातलं नव्हतं. राजाने? हा कधी म्हणजे मागच्या येईल ते मार्च मध्ये? हा, काय येडायच काय? अरे ते गोंधलाचं जेवण. मी त्या गोंधळाचं जेवण घातलं. मग उगाच सांगत होता आणि पोलीस भरती वयाला जेवण खाऊ. उगाच कुठलं तरी काहीतरी करत बसू नका. मी काय म्हणतो, हा. बघ तेवढं झालं तर. ते निघ बाबा, चल. सकाळ सकाळ डोकं खायला येतात. काय माझ्या गावातली पोरं पण आहेत ना, ते न्यूज रिपोर्टर काय, शिकारीला काय जातात, क्रिकेट खेळायला काय जातात, आणि या राजाचं नुसतं नवीन. शे. दया, काय पसारा? अगं मी माझी कागदपत्र शोधतोय. मग एवढा पसारा केलास? इथेच आहेत सगळे. अगं पण त्यात आधार कार्ड नसणार ना, ते शोधत होतो. आहे. हे बघ, बरं रेशन कार्ड? ते पण आहे. फोटो तर नसतील त्यामध्ये. 50 पेक्षा जास्त फोटो आहेत तुझे. बरं बाय, चुकलं माझं. मी हा पसारा आवडतो आता. हा, आणि कशासाठी हे? अगं ते काय ना, आर्मी भरतीची तारीख आता पुढे ढकलली आहे आणि आपल्या गावातून एवढी लोक आर्मी भरतीसाठी जातात आणि मी जर गेलो नाही ते चुकीचं दिसतं ना. तर माझा असा विचार आहे की भरतीसाठी एकदा ट्राय करावंच. दया, तू आर्मीत भरती व्हायचा विचार करतोय? हो. चांगलं केलंस हा. आणि काही लागलं तर मी आहे. हो. तर जा आता साखर घेऊन ये. साखर कशाला? आनंदाची बातमी दिलीस ना, मग खीर करते. जा. आणि हा पसारा? मी आहे, तू जा. बरं चालेल, मी आलो साखर घेऊन. हा.